हे बघा आज आमचा शेवटचा मुक्काम गुरसाळे इथून आज सकाळी बघा पालखी प्रस्थान होते बघा पंढरपूरकडे। तर आज आम्ही पंढरपूर मुक्कामी जाणार आहोत। तर बघा आता पालखीचा आता प्रस्थान आता झालेच आहे आणि इथं पाऊस असल्यामुळं जरा थोडी व्यवस्था झाली, पण जसं काय अडचण नाही। पण इथं आता पुढं पंढरपूर निवार असल्यामुळं प्रस्थान लगेचच होणार आहे बघा। सर्व गाड्या वगैरे सगळ्या आता लाईनला लागले बघा। आता प्रस्थानाला सुरुवात होण्याची आरती वगैरे झाली आणि आता पुढं गाडी निघणार आहे। नमस्कार, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। चला शेवटचा मुक्काम झालं, पंढरपूर आलं। उद्या आता 12 वाजेपर्यंत पंढरपूरला जाऊ झालं। मग उद्या मग कुणी कुणाला जा, कुठं कुणी घरी जा, कुणी काड्याला थांबा, कशाला जा। म्हणजे आज शेवटचा मुक्काम आज सगळे या। बोला बोला बोला। हा सुखरूप आलो। निमराज महाराजची कृपा आहे आपल्यावर। सगळं व्यवस्थित झाली वारी आपली। आता आज उद्या आज संध्याकाळी पंढरपूर, आज दुपारी आपण संध्याकाळी मुक्काम पंढरपूर आज। आज जातोय आपण आज। पण आज आपली वारी म्हणजे शेवटचा गोष्ट म्हणजे आपली शेवटचा सगळ्यांचा ग्रुप मध्ये मुक्काम। आता पंढरपूर गेलं कोण कुठं ते आता नो गॅरंटी। त्यामुळे आज हे ग्रुपचा आजचा शेवटचा मुक्काम। इथून एकदा आज सोडलो की झालं, जास्तचा मार्ग जास्त मोकळा। कोणी घरी जातं, कोणी कुठं काही जाईल, ते आता नाही। पण आजचा शेवटचा ग्रुपचा मुक्काम। धन्यवाद। वारी वारी एकदम ओके वारी झाली। तुमची कशी झाली वारी? एक नंबर। तुम्ही तर प्रथमच वारी, त्यामुळे काय वारीचा तुम्हाला आनंद बघायला मिळाला तुम्हाला। आता पुढच्या वर्षी तुम्ही 100% येणार। मग सगळी तयारीनिशी येणार। काय अडचण नाही। धन्यवाद। हाय इकडे पण सगळे गाड्या बिड्या लागले, वारकरी बसतात बघा। आज सगळे खुशी घेत आज पंढरपूरला जायचे हिशोबाने बघा। आज नियोजन हे बघा। आज हे सगळे वारकरी बघा, आज आमच्या हे करपडी देवी गावान हे सगळे वारकरी बघा। आज सगळे एकत्र आलो बघा आम्ही वारीला। आणि आल्यानंतर आल्यानंतर आता सगळे आता पंढरपूरला आज मुक्कामी जाणार आहेत बघा। सगळे ज्याच्या मार्गाने प्रत्येकाचा जाणार आहे। बोला महाराज। नमस्कार नमस्कार नमस्कार। जय हरी जय हरी। आपली वारी चांगली झाली। निमराज महाराजच्या कृपेने आपल्याला कुठलाही प्रकारचा त्रास झाला नाही। आणि आज आपला शेवटचा मुक्काम, उद्या पंढरपूर, म्हणजे आपली वारी यशस्वी झाली। आनंदी आहे बघा आज, कारण वारी पूर्ण झाली आज। गुरसाळे म्हणजे वारी पूर्ण। धन्यवाद 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 धन्यवाद। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। झाली वारीचा शेवट झाला आज। शेवट झाला आज, म्हणजे गुरसाळे शेवट। आणि गुरसाळे शेवट, मग उद्या पंढरपूरला जास्त मार्ग वेगळा। कोणी थांबतंय, कोणी जातंय, कोण काय करतंय। चला चिवडा खाऊ चला चिवडा खाय चला। शेवटचा एकत्रित हे काय आले सगळ्यांचं आले। लगेच जाणार आहे। हे आज सगळ्या वारकऱ्यांची एकदा देतो। चला नाश्ता करायचा। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। कस काय वारी कशी काय झाली? एकदम छान झाली। आपलं गाव कोणतं म्हणले? आमचं गाव दहीगाव। वा दहीगावचे म्हणजे एक नंबर माणसं दहीगावची। स्वागत चांगलं झालं, सगळं चांगलं झालं दहीगाव म्हणजे करपडीमध्ये। संत श्रेष्ठ निमराज महाराजांच्या दिंडीत यायचं आमचं सौभाग्य। आम्हाला संतांची सेवा घडली। आम्हाला अतिशय आनंद होतोय। आमच्या गावातून 50-60 लोक आम्ही दरवर्षी येतात। श्रेष्ठ निमराज महाराजांच्या दिंडीमध्ये सहभाग घेत असतो। आणि आज आपण या ठिकाणी गुरसोळे गावामध्ये आता आपल्या दिंडीचा नाश्ता आहे। खूप आनंद वाटला। धन्यवाद। बुधवाला आज आपल्या दिंडीचा शेवटचा मुक्काम आहे। त्यामुळे सगळ्यांचा सुखरूप सगळी व्यवस्थित आली। निमराज महाराज आपल्यावर कृपा झाली, सगळ्यांची कृपा होईल। धन्यवाद। हे बघा आज सगळे वारकरी बघा आनंदी आहेत। वारीचा आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि संपूर्ण हे आमचे कार्यकर्ते सुद्धा काम करतात बघा। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। राव मामा हो बाबा, रामकृष्ण हरी।
रामकृष्ण हरी. हे बघा आज आमची निमराज महाराजाची पालखी 30 तारखेला प्रस्थान झाली बघा. आणि आज आमचा शेवटचा मुक्काम गुरसाळे इथे आज सकाळी आज इथून आता प्रस्थान होणार आहे पंढरपूरकडे. तर आपल्याला सुरेश नाना वारीबद्दल आपल्याला थोडी माहिती देत आहेत. बोला नाना. संत श्रेष्ठ निमराज महाराज पालखी सोहळा हा 360 वर्षे पूर्ण होऊन हा 361वा चालू आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दिनांक 30/6 वार रविवार या दिवशी दुपारी 3 वाजता देवदर्शनी या ठिकाणाहून प्रस्थान होऊन प्रत्येक ठिकाणी या पालखीचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं स्वागत होत आलेलं आहे. सकाळचा चहा असेल, नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल आणि सायंकाळचं जेवण असेल. दुपारच्या बारी चहा नाश्ता या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज हे देत होते. त्याचप्रमाणे सायंकाळी प्रत्येक गावामध्ये आम्ही कीर्तन सेवा दिली. प्रत्येक गावातल्या मुक्कामावाल्या लोकांनी किंवा दुपारच्या जे जेवण असतं त्या प्रत्येक लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं आम्हाला जेवण देऊन अत्यंत जिआरचं पाणी, चांगल्या पद्धतीचं पाणी प्रत्येक वारकऱ्यांना देण्यात आलं. खरं तर आज 30 तारखेपासून आज 16 तारखेपर्यंत 16/7 पर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व वारकरी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आलेले आहेत. आणि आज आम्ही पंढरपूरमध्ये जात आहोत. तर पंढरपूरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथंही आमचं स्वागत होत असतं. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व आनंदमयी वातावरणामध्ये आम्ही आज पंढरपूरमध्ये दाखल होत आहे. त्यामुळं आमच्या ट्रस्टीचे अध्यक्ष चंद्रकांत काका दंडवते असतील, हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज असतील आणि आमच्या पालखी सोहळ्यातील सर्व वारकरी अत्यंत चांगल्या पद्धतीने कुणीही आजारी न पडता अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही आता तिथं दाखल होतो. आणि आम्हाला तो फार मोठा आनंद होत आहे. कारण आमचा हा 16 दिवस पूर्ण होऊन 17व्या दिवशी पंढरपुरामध्ये पदार्पण होत आहे. याचा आम्हाला मोठा अभिमान आहे. आणि त्यामुळं सर्व आनंदी वातावरणामध्ये आम्ही चाललेलो आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. बोलता बोलता का ना पाट्यानं बोलायचं. हे बघा आमच्या वारीचे ज्येष्ठ नागरिक हे पाटील पण आहेत. हे आपल्याला वारीबद्दल 2 शब्द माहिती देत आहे. बोला पण बोला बोला बोला. तुम्ही बोलायला फक्त मी पाटलाचे वारकरी रिटायरमेंट मध्ये झाले. निमराज महाराज पालखीचं प्रस्थान 30 तारखेला सुरू झालं. याच्यामध्ये देवदैठण, येवती, पाडळी सगळ्या गावाने आम्हाला देवदैठणच्या गावामध्ये चांगला सन्मान ठेवला. तसेच आपले दिंडी मालक चंद्रकांत महाराज दंडवते अध्यक्ष तसेच परमेश्वर महाराज दंडवते यांनी सर्व माणसांची काळजी घेतली. तसेच आमचे ज्येष्ठ नागरिक सुरेश नाना लोखंडे यांनी सगळ्या माणसांची काळजी घेतली. तसेच आमचे नवीन शिक्षक आलेले वाघमारे गुरुजी, तसेच आमचे बरेचसे सहकारी नवीन आलेले आहेत. पण सगळे आमच्या या वारीवर खुश आहेत. ते म्हणजे आम्ही आता बंदच होणार नाही. तरी मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि दैठणकरांचा जास्त आभार मानून माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बोला बोला बोला. नाव काय म्हणले आपले? आपलं नाव चंद्रभान गणपत वाघमारे, देवदैठण. हा देवदैठण. आम्ही रिटायर मुख्याध्यापक म्हणून मी झालेलो आहे. आमचे सहकारी शिक्षक सुद्धा या ठिकाणी रिटायर होऊन या पालखीमध्ये सहभागी झाले. 30 तारखेला जिथून प्रस्थान झालं तिथपासून आतापर्यंत खूप व्यवस्था आणि नियोजनबद्ध ही पालखी चालू आहे. याचं या ठिकाणी गुरसाळे या ठिकाणी लोटांगण हा शेवटचा कार्यक्रम म्हणजे पंढरपूरला भेटणं तसं गुरसाळे गावामध्येच या पालखीचा खरा शेवट होतो. आणि आपण या ठिकाणी सर्व जे वारकरी आहेत ते चांगल्या उत्साहानं पंढरीला चाललेले आहे. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. सरपंच हा बोला. नाव काय म्हणलं सरपंच साहेब? माझं नाव संगीता भीमराज दिवटे, माझी सरपंच युवती. मी माझं पहिलंच वर्ष आहे दिंडीत येण्याचं. पण एकदम मस्त म्हणजे वातावरण चांगलं वाटलं. छान आहे. आणि बाकीचं काय तुम्हाला त्रास वगैरे काय? काहीच नाही, काही त्रास नाही झाला, काही नाही. म्हणजे आता पुढच्या वर्षी तुम्ही 100% हो येणार. येणार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. करपड्यांचा गावाले. हे बघा. हा बोला. हे करपडीचे वारकरी बघा. हे करपडीचे वारकरी बघा. यांच्या गावामध्ये 37 वारकरी, करपडीचे 37 वारकरी, नाना आणि काका आमच्या
फार वेळोवेळी ध्यान ठेवतात ते. हो नाही हा. करपडीचे ग्रामस्थ अगदी वारकरी एक नंबर वारकरी आहेत. आम्हाला सांभाळून चांगली घेतात. धन्यवाद रामकृष्ण हरी. अजून पण दहीगावचे आहे दहीगाव. हा हे बघा हे वारकरी हे पहिल्यापासून ज्येष्ठ वारकरी आहेत बघा. हे तर नाव काय म्हणले आपलं? बबन गुलदगड गुलदगड. गाव कोणतं? यादववाडी. यादववाडीचे बघा. हा तर काय तुम्हाला पालखीचा अनुभव सांगा. काय काय कसं वाटतं? 10 वर्षाचा आहे हा आणि ह्या निंबराचा पालखी सोहळ्याचं तिथं काल्याचा मान आहे. मान आहे बरोबर आहे. हा. आणि ह्या दिंडीत काहीच कमी नाही. काहीच कमी सगळी सुख सोयी सगळी व्यवस्थित. सगळे आनंदाने हे प्रेमाने. नाना सारखे झाले पाटला सारखे झाले कार्यकर्ते असल्यावर काहीच कमीच पडत नाही. कार्यकर्ते सगळे बरेच पुढे आहेत, जाऊन सगळे कोणाची नावच घेत वारकऱ्यांची नाही. व्यवस्था बरेच करतात. कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून चाललेला हा काकांच्या आपल्या सगळ्यांच्या पण ते नियंत्रण करण्यास सुद्धा माणसं लागतात ना. तर ते अशी माणसं असल्यामुळे सगळं व्यवस्थित परमेश्वर नियंत्रण. महाराज हे कीर्तन बी प्रवचन बी इतके त्रास घेतात हा सगळे लोक त्यांच्यावर नाही बरोबर नाही त्रास हे नाही. स्वतः पायी चालून चालते. परत कीर्तन प्रवचन आणि सांगून प्रत्येकाच्या गळ्यात हात घालून कसं काय तब्येत आहे विचारपूस विचारते. ही करतात. महत्वाची गोष्ट आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा हे ज्येष्ठ नागरिक बघा. नाव काय म्हणजे आपलं? सौबाई दादा चोरमले गाव येवती. हो मला 30 वर्ष झाले वारीत येऊन. वा वा वा. 30 वर्षाच्या नंतर आता इथून पुढे येईन म्हणून सांगता येत नाही. नाही नाही असं नका म्हणू. नाही वारीमध्ये एक आपले एक बोरबाई आहेत बघा आजी. कोणाचं तर दुखलं, त्यांचं म्हणजे कोणाचं काय, ऐका. बरं बोला. कोणाचं दुखलं कोणाचं खुपलं कोणाला गोळ्या सगळ्या नाना त्यांच्यावर ध्यान ठेवतात रे. एवढं बोलून पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करते आणि थांबते. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. चाललंय चांगली वारी चालली. पाऊस भरपूर झालाय. चाललोय सगळे आम्ही. सगळे आनंदी वातावरण आहे. हा गावाला सुद्धा पार केला निघाल्यामुळं छान पाऊस सहकार्य भरपूर केलं. भरपूर केलं. त्याबद्दल त्या लोकांचं पण धन्यवाद सगळे. हा अजून बोलायचे महाराज तुम्हाला कोणला काय? तुम्हाला बोलायचे महाराज काय? सगळे वारकरी आनंदी आहे. सगळे आनंदी सगळे आनंदी सगळे खुशी आहेत. खुश आहे. चला धन्यवाद. रामकृष्ण हरी. हे बघा आता आमची दिंडी गुरसाळ्यातून बघा आता प्रस्थान झाली आहे आणि आमचा गुरसाळ्याचा हा शेवटचा मुक्काम बघा वारकऱ्यांचा म्हणजे वारीचा शेवटचा मुक्काम गुरसाळे. आणि तिथं शेवट मुक्कामानंतर इथं पालखी मग पंढरपूरला मठामध्ये येते. पण तिथून मठात आल्यानंतर वारकरी ज्याच्या एखादा झाली त्याच्या मार्गाने जातात. कोण थांबतात कोण राहतात. पण सगळं एकंदर ग्रुप म्हणजे म्हटलं की गुरसाळ्यापर्यंत संपूर्ण वारकरी एकत्र असतात. एकत्र राहतात. नाश्ता भोजन सगळं एकत्र असतं. आणि तो दिवस म्हणजे लय आनंदाचा दिवस असतो. आणि ह्या दिवसात बघा आज विसर्जन झालं आणि आज आम्ही पंढरपूरमध्ये मार्गस्थ झालो प्रस्थान झालो बघा. तर म्हणजे आनंदाचा क्षण होता तो. तर खरंच म्हणजे एकदम डोळ्याला पाणी येण्यासारखा क्षण होता. कारण इथं आल्यानंतर मग काय दर्शन झालं की तिथे ज्याच्या घरी मार्गस्थ होतात. परत भेटी पुढच्या 12 महिन्यानंतर होतात. तर हा शेवटचा गुरसाळ्याचा दिवस म्हणजे अति आनंदाचा दिवस आहे बघा. तर धन्यवाद. रामकृष्ण हरी. भेटूया परत पुढच्या वर्षी 2025. रामकृष्ण हरी.